पाहूया पुढची बातमी। ठाण्यामध्ये सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आणि गेल्या तासाभरापासून मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी ठाणे आणि परिसरामध्ये बरसताना दिसतात। सकाळी 4:30 वाजल्यापासून हा पाऊस कोसळतोय आणि आतापर्यंत 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग आणि घोडबंदर रोडवरची वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे। गेले 2-3 दिवस ठाणे शहरात आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती। अगदी ऊन पडत होतं, पण आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने स्वारी केलेली आहे आणि ठाणेकरांनी त्याचं स्वागत देखील केलंय। आपण ठाणे शहराचा जर विचार केला तर आज सकाळपासून ठाणे शहरामध्ये जवळपास 15 ते 20 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। सकाळी जवळपास 4:30-5 दरम्यान पावसाला सुरुवात झाली आणि अजूनही ठाणे शहरात रिमझिम आणि कधीतरी मोठ्या सरी या बरसत आहेत। संपूर्ण ठाणे शहरातल्या वाहतुकीचा विचार केला तर घोडबंदर रोडवर रात्री एक वाहन बंद पडलं होतं, त्यामुळे सकाळी देखील गायमुख परिसरात, चेन्ना ब्रिज परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती। सोबतच कापूरबावडी परिसरात, माजिवडा परिसरात देखील वाहतूक कोंडी झाली होती। आणि आता जर आपण पाहिलात तर पावसामुळे आणि खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दुसरीकडे रेल्वे वाहतूक देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। मात्र आज दिवसभर ठाणे शहरात पावसाचा जोर असाच राहील अशी शक्यता ही वर्तवलेली आहे। आजप्रमाणेच उद्या आणि परवा देखील ठाणे शहरात आणि आसपासच्या भागामध्ये पाऊस असणार आहे। त्यामुळे घराबाहेर पडत असताना काळजी घ्या आणि बाहेर पडा असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र कुठेही ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट अजूनही सांगण्यात आलेला नाही आहे। सध्या ठाणे शहराला येल्लो अलर्ट दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे पाऊस देखील सध्या ठाणे शहरात बरसत आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।